पण तुम्हाला हे माहिती आहे का की मुंबईमध्ये सुद्धा एक अशी जागा आहे जिथे गंगा स्रोत आहे। तर नमस्कार मंडळी, मी दुष्यंत आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मंडळी, तुम्हाला एक गोष्ट माहीत असेल की गंगा नदी ही उत्तराखंड, झारखंड, उत्तर प्रदेश आणि बिहार या प्रदेशातून वाहते। पण तुम्हाला हे माहिती आहे का की मुंबईमध्ये सुद्धा एक अशी जागा आहे जिथून गंगा नदी वाहत नाही, पण तिथे गंगा स्रोत आहे। मी बोलतो आहे अशा ठिकाणाबद्दल जे आपल्या मुंबईमध्ये आहे, ते म्हणजे की बाणगंगा। तर आज तुम्हाला मी तिथेच घेऊन जाणार आहे आणि तिथे तुम्ही कसं जाऊ शकता, त्या प्लेसला नाव कसं पडलं याबद्दल मी तुम्हाला सगळं काही या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला पूर्ण बघा, स्किप न करता। तर मंडळी, सध्या मी थांबलो आहे बससाठी। कुलाबापासून वालकेश्वरला जाण्यासाठी 108 नंबर 103 नंबरचं जाते, पण 103 नंबर जास्त फिरून जाते, त्यामुळे मी 108 नंबर बसून चाललो आहे। आणि तिथे जाऊन तुम्हाला सांगेन की अजून तुम्ही तिथे कुठल्या कुठल्या बसने जाऊ शकता। तर मंडळी, अशा प्रकारे मी पोहोचलो आहे वाळकेश्वर या बस स्टॉपवर। तर तुम्हाला दाखवतो की इथे येण्यासाठी दुसरे बसेस सुद्धा कुठले असतात। तर हे बघा, इथे दुसरे बसेस आहेत ते 42 नंबर, 57 नंबर, 67 नंबर, 80 नंबर, 103, 105, 106 आणि 108 नंबर। आणि हा आहे वाळकेश्वरचा बस स्टॉप, ठीक आहे। तर इथे जर तुम्ही येत असणार तर तुम्ही बसने इथे येऊ शकता। जर तुम्हाला त्या सगळ्या बस नंबरचे रूट्स बघायचे असतील तर तुम्ही चलो बस करून एक ॲप आहे, त्याच्यावर तुम्ही जाऊन बघू शकता। ते नियरेस्ट स्टेशन जो आहे वाळकेश्वरला येण्याचा तो म्हणजे ग्रँड ट्रॉ आणि चर्नी रोड, तिथून तुम्ही कॅब करून येऊ शकता किंवा त्या साईडून सुद्धा इथे बसेस येतात। तिथूनच आपल्याला पुढे जायचं आहे बाणगंगाला। तर बाणगंगाला पुढे जायचा रस्ता मी आता तुम्हाला दाखवतो। तुम्ही बघितलं की माझ्या पाठी आहे तो वाळकेश्वरचा बस स्टॉप आहे, त्याच्या समोरच एक्झॅक्ट इथून आपल्याला जायचं आहे पुढे। पुढे गेल्यास एक खंडोबा देवाचं मंदिर आहे, तर त्याच्याच राईट साईडून एक गल्ली आहे, तिथूनच आपल्याला जायचं आहे। तर हे बघा, तुम्हाला इथे खंडोबाचं मंदिर दिसत असेल, तिथूनच एक राईट साईडला एक गल्ली जाते, त्या गल्लीमधूनच आपल्याला जायचं आहे। तिथून तुम्ही बाणगंगाला जाऊ शकतात। सध्या इथे गणपती बाबा बसलेले आहेत, त्यामुळे इथून अजून डेकोरेशन वगैरे काढलं नाही आहे, त्यामुळे तुम्हाला नीट समजणार नाही, पण आपल्याला या गल्लीतूनच जायचं आहे। थोडा पुढे झाल्यानंतर तुम्हाला एक बोर्ड दिसेल बाणगंगा मार्ग करून, तर तिथूनच तुम्हाला त्या गल्लीमधूनच तुम्हाला जायचं आहे आणि खाली उतरल्यावर लगेच तुम्हाला बाणगंगाचा हा तलाव दिसेल। हा बघा, बाणगंगा बोर्ड इथे लिहिलेला आहे। तर या गल्लीमधूनच आपल्याला जायचं आहे बाणगंगा तलावाकडे। इथे टोटल 10 ते 20 मंदिरे आहेत आणि 30 ते 50 धर्मशाळा आहेत। याची पण थोडीफार एक स्टोरी आहे। मी जेव्हा बाणगंगा तलावाकडे पोहोचेल तेव्हा तुम्हाला ती स्टोरीसुद्धा मी नक्की सांगतो। आता आपण जरा पोचूया आणि मग तुम्हाला तिथे बसून निवांत बसून इथूनची माहिती, इथूनची थोडीफार हिस्ट्री, काय काय इथे घडलं होतं ते सगळं मी तुम्हाला सांगतो। तर मंडळी, तुम्ही आता जे माझ्या पाठी बघतात आहे ते आहे बाणगंगा तलाव। या तलावाला बाणगंगा हे नाव कसं पडलं आज मी तुम्हाला सांगणार आहे। तुम्ही सगळ्यांनी रामायण तर पाहिलीच असणार। तर रामायणामध्ये श्रीराम, लक्ष्मण आणि माता सीता 14 वर्षाच्या वनवासाला जातात। त्या वनवासामध्ये रावण सीतामातेचं हरण करतो आणि सीतामातेचं हरण केल्यानंतर प्रभू राम आणि लक्ष्मणजी त्यांना शोधत असतात। तर त्यांच्या शोधण्याच्या काळामध्ये ते इथे येऊन थांबतात आणि तेव्हा त्यांना इथे पाण्याची तहान लागते। हा जो प्रदेश होता पहिला, इथे डोंगर भाग होता, तर इथे आजूबाजूला सगळीकडे समुद्र होता। तर इथे खारा पाणी असल्याने त्यांना पिण्याचं पाणी उपलब्ध नव्हतं। तेव्हा प्रभू श्रीराम काय करतात की त्यांचा एक बाण मारून गंगा प्रकट करतात। जेव्हा त्यांनी ती बाण मारला आणि जेव्हा ती गंगा प्रकट झाली, त्यामुळेच या प्लेसला बाणगंगा असं म्हटलं जातं। तर मंडळी, तुम्ही आता विचारणार की जी गंगा प्रकट झालं आहे ते कुठे आहे? तर तुम्ही माझ्या पाठी एक महालक्ष्मीचं मंदिर बघताय जे ऑरेंज कलरमध्ये आहे,
त्याच्या खालीच म्हणजे इथे इथे गंगाचा एक स्रोत आहे. आता सध्या तलाव पूर्णपणे भरल्यामुळे तो तुम्हाला दाखवता येत नाही आहे, पण मी कुठून तरी एक व्हिडिओ शोधेन आणि तुम्हाला मी तिथून दाखवायचा प्रयत्न करेन. कारण लास्ट टाईम मी जेव्हा आलेलो तेव्हा पूर्ण पाणी सुकलेलं होतं आणि तेव्हा मी व्हिडिओ काढायला विसरलो. तुम्ही आता जो माझ्या पाठी बाणगंगा तलाव बघतात आहेत तो बांधण्यात आला होता 1127 मध्ये आणि तो बांधला होता श्री लक्ष्मण प्रभू यांनी. आणि 16व्या शतकात जेव्हा पोर्तुगीजांची मुंबईमध्ये राजवट होती तेव्हा त्यांनी इथूनची मंदिरे उद्ध्वस्त केली होती. आणि 1715 मध्ये जेव्हा मुंबईमध्ये व्यापारी, परोपकारी, सारस्वत ब्राह्मण आणि राजकामत आणि ब्रिटिशांच्या नोंदणीमध्ये तुम्हाला कामती म्हणून त्यांचा उल्लेख सुद्धा बघायला भेटतो. तर त्यांच्या उदारतेमुळे इथूनचे मंदिरे पुन्हा बांधण्यात आली. इथे अजून एक मंदिर आहे जो म्हणजे वाळकेश्वर मंदिर. त्या वाळकेश्वर मंदिरापासूनच या प्लेसला वाळकेश्वर असं नाव पडलेलं आहे. तर आता आपण तिथे सुद्धा जाऊया. आणि बाणगंगा तलावाच्या त्या दुसऱ्या बाजूचंच आहे. म्हणजे हे जर तुम्ही बाणगंगा तलाव बघतात आहेत तर या बाजूच्या पाठच्या बाजूचंच वाळकेश्वर मंदिर आहे. मग चला आता आपण तिथे जाऊन वाळकेश्वर मंदिर बघूया. हे एक असं ठिकाण आहे जिथं भक्ती, इतिहास आणि दंतकथा एकत्र येतात. त्याचं नाव आहे वाळकेश्वर मंदिर किंवा लोक ज्याला बाणगंगा मंदिर असंही म्हणतात. दंतकथा सांगते श्रीराम जेव्हा लंकेच्या दिशेने जात असताना त्यांनी इथेच थांबा घेतला. सीतेच्या शोधासाठी रामाला महादेवाची पूजा करायची होती. त्यांनी लक्ष्मणाला सांगितलं जा आणि शिवलिंग आण, पण लक्ष्मणाला वेळ लागत होता म्हणून रामाने इथे समुद्र किनाऱ्यावरील वाळूचे शिवलिंग तयार केलं. म्हणून या ठिकाणाला नाव मिळालं वाळकेश्वर, म्हणजेच वाळूचा ईश्वर. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा. आणि अजून तुम्हाला असे व्हिडिओ पाहायला आवडतील का हिस्टॉरिकल प्लेसेसचे, तर मला कमेंट करून सांगा. तर मी अशा प्लेसेसला नक्की अजून व्हिजिट करेन आणि तुम्हाला तिथूनची माहिती पुरवण्याचा प्रयत्न करेल.